नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर हरिचंद चव्हाण अमरावतीवरून तुमचं सर्व भावी अधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण एसटीआय मुख्य 2017 चा जो पेपर होता, जो 7 जानेवारी 2018 रोजी झाला होता, त्या पेपर मधील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 पर्यंतच्या प्रश्नांची आपण विश्लेषण आणि त्यावर चर्चा केली होती। आज आपण त्या पेपर मधील उर्वरित जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 26 पासून तर प्रश्न क्रमांक 60 पर्यंतच्या प्रश्नांची आपण विश्लेषण बघूया आणि त्यावर चर्चा करूया। या व्हिडिओचा तुम्हाला आयोगाने इथून पुढे जे काही प्रश्न येतील त्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे। चला तर मग अभ्यासूया उर्वरित प्रश्न। प्रश्न क्रमांक 26, पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो या वाक्यातील मूळ उद्देश रिकामी जागा आहे असा प्रश्न आहे आणि आपल्याला पर्याय दिलेला आहे। पहिला पर्याय आहे पांढरी टोपी, दुसरा आहे टोपी घातलेला, तिसरा पर्याय खोड्या करतो आणि चौथा पर्याय मुलगा। विद्यार्थी मित्रांनो, उद्देश याचा अर्थ असते, उद्देश म्हणजेच याला आपण वाक्यपृथक्करणच्या भाषेमध्ये वाक्यातील कर्ता असं म्हणत असतो। कर्ता म्हणजे क्रिया करणारा, उद्देश म्हणजेच मग कर्ता। तर आता बघा, कर्ता आपण कसं ओळखत असतो, क्रियापदातील धातूला म्हणजे त्याला नारा नारी प्रत्यय जोडतो आपण आणि कोण कायने प्रश्न केला तर उत्तरात जो शब्द आपल्याला येईल तो म्हणजे वाक्यातला कर्ता असतो। तर बघा, मग पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो या क्रियापदात कर या धातूला जर आपण कर या धातूला नारा प्रत्यय जोडून कोणने प्रश्न केला तर आपल्याला उत्तरात काय मिळतो आहे, मुलगा। म्हणून या वाक्यातला उद्देश काय आहे, मुलगा। मग प्रश्न क्रमांक 26 चे आन्सर येईल पर्याय नंबर 4 बरोबर। यामध्ये थोडं आपण डीपमध्ये पुढच्या पेपरच्या दृष्टिकोनानं तुम्हाला वाक्यपृथक्करणशी संबंधित काही घटक सांगतो। वाक्याचे हे 2 गट पडत असतात, म्हणजे 2 विभाग, ठीक आहे। पहिला जो विभाग असतो त्याला आपण कर्त्याचा विभाग म्हणजे त्याला म्हणतो आपण उद्देश विभाग, ठीक आहे ना, उद्देश विभाग। आणि वाक्याचा दुसरा विभाग असतो त्याला म्हणतात विधेय विभाग, ठीक आहे। तर बघा, विधेय विभाग म्हणजेच क्रियापदाचा विभाग। उद्देश विभाग याला असतो उद्देश आणि दुसरा उद्देश विस्तार। विधेय विभागामध्ये पहिला भाग आपल्याला तो कर्म, त्यानंतर असतो कर्माचा विस्तार, त्यानंतर इथं आपल्याला विधेयपूरक हा भाग असतो, ठीक आहे ना। विधेयपूरक म्हणजे क्रियापदाला पूरक असणारी। तर विधेयपूरकमध्ये आपल्याला 4 घटकाचा अभ्यास करावा लागत असतो डीपमध्ये, लक्षात ठेवायचा, ठीक आहे ना। हा इथून पुढे यावर प्रश्न येणारच आहे, बरोबर आहे। बघा, मग पहिला असतो विधानपूरक, त्यानंतरचा भाग अभ्यासावा लागत असतो आपल्याला कर्मपूरक, त्यानंतर जो भाग असतो त्याला आपण आधारपूरक म्हणत असतो, आधारपूरक आणि त्यानंतरचा भाग असतो ज्याला आपण विधीपूरक म्हणतो, ठीक आहे ना, विधीपूरक। या 4 घटकाचा समावेश विधेयपूरकमध्ये होत असते। या आधी बरोबर प्रश्न यायचे म्हणून विधानपूरक आणि विधीपूरक मिळता जुळता भाग आहे। बघूया काय असते बघा। आणि यामध्ये चौथा भाग असतो विधेय, ठीक आहे। विधेय यालाच आपण वाक्यातील काय म्हणतो, क्रियापद म्हणत असतो। वाक्यातला क्रियापद म्हणजेच विधेय असतो आणि क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देणारे शब्द म्हणजेच विधेय विस्तार, ठीक आहे ना। हां, विधेय विस्तार म्हणजे थोडक्यात आपल्या वाक्यातले हे काय असतात, क्रिया विशेषण अव्यय। उद्देश म्हणजेच वाक्यातला काय असतो, तो कर्ता असतो। ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दाला षष्टीचे चाचीचे प्रत्यय किंवा सप्तमीचे त प्रत्यय जोडलेले असतात ते शब्द कधीच वाक्यातला कर्ता किंवा कर्म नसतात। षष्टीचे प्रत्ययाच्या पुढचा शब्द हा वाक्यातला कर्ता असतो। जसं रामूचा शर्ट फाटला, बरोबर आहे ना। म्हणजे रामूचा शर्ट फाटला याच्या आधी आपण पाहिलेलंच आहे, रामूचा शर्ट फाटला हा उदाहरण मी सांगितलं तुम्हाला, रामूचा शर्ट फाटला। तर यामध्ये लक्षात ठेवा, फाटणारा कोण, शर्ट, रामू नाही फाटला। म्हणजे षष्टीच्या पुढचा शब्द शर्ट हा इथं काय होऊन जाईल, उद्देश म्हणजेच वाक्यातला कर्ता होऊन जाईल, उद्देश, ठीक आहे ना, असं, ठीक आहे। विधेय विभाग म्हणजे काय, कर्त्याचा क्रिया सोसणारा घटक म्हणजे कर्माबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजे कर्मविस्तार। विधानपूरक म्हणजे एखादा शब्द जेव्हा चतुर्थीचा त्याला प्रत्यय असते त्याच्यानंतरचा शब्द हा कर्ता असतो। जसं श्रावणीला थंडी वाजते, ठीक आहे ना, असं श्रावणीला थंडी वाजते, थंडी वाजते,
वाजते या वाक्यात वाजते हा क्रियापद म्हणजे हा विधेय झाला, थंडी हा वाक्यातला उद्देश झाला आणि श्रावणीला हा शब्द इथं कर्त्याच्या आधी जो नाम असते त्याला चतुर्थीचा प्रत्यय असल्याने हा झाला तुमचा विधानपूरकाचं कार्य करत असतो असे शब्द विधानपूरक. विधानपूरक हे विधिविशेषणासारखे ही शब्द असतात, ठीक आहे ना. हा जर डीपमध्ये आलं तर हे इथं लक्षात ठेवायचं, जसं श्रावणीला थंडी वाजते, काकांना बाळ झाले, ठीक आहे ना, असे शब्द असतात यामध्ये. कर्मपूरक म्हणजे काय? कर्मपूरक म्हणजे प्रत्यक्ष कर्माला पूरक असणारा अप्रत्यक्ष कर्माचा शब्द. वाक्यात जो सजीव घटक अप्रत्यक्ष कर्म असतो ना, म्हणजे त्यालाच आपण कर्मपूरक म्हणत असतो. राहील लक्षात? कर्मपूरक, ठीक आहे ना, म्हणजे अप्रत्यक्ष कर्म थोडक्यात. त्यानंतर आधारपूरक म्हणजे काय? एखाद्या घटकावर स्थळावर जाणून बुजून केलेली क्रिया, बरोबर आहे, किंवा आपण शब्दयोग्य शब्द असतात हे आधारपूरक, ठीक आहे ना. आणि विधीपूरक म्हणजेच काय? तर विधी विशेषणासारखा शब्द जो कर्त्याबद्दल जास्तीची माहिती सांगतो आणि कर्त्याच्या नंतर असतो त्यालाच आपण विधीपूरक पण म्हणतो. थोडक्यात त्याला आपण विधानपूरक पण शब्द म्हणू शकतो जर डीपमध्ये नाही आला तर. डीपमध्ये जर आला तर मग असं लक्षात ठेवायचं. यावर एक मी लेक्चर घेईल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित हा घटक सर्व घटक मी समजून सांगेन. विधेय म्हणजे वाक्यातला क्रियापद आणि क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती म्हणजे विधेय विस्तार. मग असा हा आपला वाक्य पृथक्करणामधला भाग असतो, ठीक आहे ना. आपण वाक्याचे असे 2 गट करत असतो. या सर्व घटकाचा अभ्यास म्हणजे याला काय म्हणतात? वाक्य पृथक्करण म्हणतात. वाक्य पृथक्करण. मग पृथक्करण म्हणजे वाक्यातले घटक वेगवेगळे करून त्याचा अभ्यास करणे म्हणजे वाक्य पृथक्करण, ठीक आहे. तर आता बघा 26वा प्रश्न होता, पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. मग खोड्या कोण करतो? मुलगा, म्हणजे हा मुख्य उद्देश झाला, म्हणून वाक्यातला उद्देश काय होता? मुलगा. प्रश्न क्रमांक 27 बघा, पुढील वाक्यातील क्रियापदाच्या प्रकाराच्या जोड्या लावा. असा प्रश्न आला. आता बघा इथं काय दिलेलं, या औषधाने त्याला आराम पडावा. वा प्रत्यय आला म्हणजे हा नक्कीच विद्यार्थी असायला पाहिजे, ठीक आहे ना. म्हणजे ह्या बघा विद्यार्थी दिलंच आहे इथं, बरोबर आहे, विद्यार्थी असायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा तुम्ही आम्हाला क्षमा करा दिलेलं आहे, क्षमा मागितली आहे. मग क्षमा मागितली आहे बाबाला म्हणून हा इथं तिसरा यायला पाहिजे, ठीक आहे ना पर्याय. आणि तो अभ्यास करतो, तो अभ्यास करतो म्हणजे इथं फक्त काय होत आहे? तो अभ्यास करतो म्हणजे आपल्याला फक्त काळाचा बोध होऊ राहिला, म्हणून इथं हा काळाचा बोध करणारा म्हणजे कोणताच भाव इथं व्यक्त होत नाही बाकीचा. याच्या आधी यावर आपण डीपमध्ये बघितलं आहे म्हणून डायरेक्ट सांगत आहे. आणि मग इथं काय दिलेलं आहे? अभ्यास केला असता तर तो नपास झाला नसता, म्हणजे इथं अट आहे. म्हणजे तुम्हाला अट, मग 4 पैकी कोणते अर्थ कळलं तरी तुम्ही सांगू शकता. बघा अट तुम्हाला सोपी जाईल म्हणून वाक्य 4 पॉईंट आपण अबकड वाचले की इथं आपल्याला लक्षात येते की बा इथं अट आहे. अट कशात असते? संकेतमध्ये. संकेत म्हणजेच अट असते, म्हणजे हा काय आहे? संकेतार्थी आहे, बरोबर आहे. म्हणजे असं जरी तुम्हाला एक पर्याय कळला असता तरी ड साठी काय आहे? 2 नंबर, म्हणजे इथं ड साठी काय 2, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28, ठीक. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती. या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. बघा विधेय विस्तार तुम्हाला मी आताच काही क्षणाआधी सांगितलं होतं. विधेय म्हणजे काय होते? क्रियापद, ठीक आहे ना. इथं लक्षात ठेवायचं विधेय म्हणजे काय असते? क्रियापद असते, क्रियापद. आणि विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियापदाबद्दलची माहिती. क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती म्हणजेच याला आपण काय म्हणत असतो? क्रियाविशेषण अवयवाचे शब्द. क्रियेबद्दल माहिती देणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण अवयव. शब्दाच्या जाती आपल्याला माहीत असलं का हा भाग आपण सहज सांगू शकतो. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती. मग उभी कशी होती आणि कुठे होती? तर असा जर प्रश्न विचारला तर क्रिया कुठे घडली, कशी घडली, तर सहज इथे आपल्याला ॲन्सर मिळते. वर्गाबाहेर क्रिया घडली आणि मोठमोठ्याने गप्पा मारीत. इथपर्यंत हा तुमचा काय आहे? वाक्यातला क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे हा आहे विधेय विस्तार, ठीक आहे. उभी कोण होती? मुले, म्हणजे हा वाक्यातला काय झाला? उद्देश झाला. उद्देश म्हणजे कर्ता झाला, हा कर्ता, ठीक आहे. आणि क्रिया कुठे घडली? तर वर्गाबाहेर घडली. कशी? मोठमोठ्याने गप्पा मारीत. म्हणजे आपल्या वाक्याचा पर्याय क्रमांक 1 इथं काय दिला होता? उभी होती, म्हणजे हे राहणार नाही. गप्पा मारीत हे सुद्धा योग्य राहणार नाही. मुली म्हणजे हा इथं वाक्यातला कर्ता आहे, म्हणजे हा उद्देश आहे. म्हणून या प्रश्नाचा योग्य आन्सर काय राहणार? पर्याय क्रमांक 4, वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 29, पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा. फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे. हा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. यामध्ये महत्त्वाचा आहे अजिंक्य हा शब्द, ठीक आहे. आणि फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे.
हा वाचल्याबरोबर पर्याय बघू काय दिले. एक आहे भारतीय संघाला कोण हरवू शकेल का, प्रश्नार्थक चिन्ह. भारतीय संघ नेहमीच अजिंक्य राहील का, इथे हा प्रश्न केला आहे. भारतीय संघाला हरवणे शक्य आहे का, आणि चौथा दिलेला आहे भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे, असे इथं प्रश्न केलेला आहे. म्हणजे चारही प्रश्नामध्ये या दिलेल्या वाक्याला समर्पक असा प्रश्न आपला पर्याय नंबर 4 इथं अगदी बरोबर राहणार. प्रश्न क्रमांक 30, आमचा बंगला इमारतीआड झाकला गेला. या वाक्यातील इमारतीआड हा शब्द रिकामी जागाचे कार्य करतो. पहिला पर्याय दिलेला आहे अर्थपूरक, आधारपूरक, कर्मपूरक, विधीपूरक. विद्यार्थी मित्रांनो, इथं बंगला हा इमारतीआड झाकला, म्हणजे इथं हा जो इमारतीआड हा शब्द आहे हा आपला काय राहणार आहे, आधारपूरकाचं कार्य करणारा हा शब्द आहे. बघा, झाकला जाणारा कोण, बंगला, म्हणजे हा वाक्यातला उद्देश आहे. ठीक आहे ना, हा काय आहे, उद्देश आहे, उद्देश. ठीक आहे, बंगला कोणाचा, आमचा, म्हणजे हा उद्देशचा काय, विस्तार, उद्देश विस्तार हा इथं दर्शवते. मग बंगला झाकण्यासाठी इथं इमारतीला जाणूनबुजून पुढं केला गेला आहे, म्हणून हा इथं वाक्यातला काय, आधारपूरक आहे, आधारपूरक. ठीक आहे ना. आणि झाकला गेला हा संयुक्त क्रियापद असल्याने हा काय आहे, आपला विधेय, हा आहे विधेय. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 2, आधारपूरक. पुढील वाक्याच्या जोड्या जुळवा. परत इथं नकारार्थी, होकारार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थक असे 4 पर्याय दिले. अ आहे काय, मजा आली सहलीत, इथं उद्गारार्थी चिन्ह दाखवलेलं आहे, म्हणजे हा नक्कीच काय, उद्गारार्थी, म्हणजे 3 नंबर. ठीक आहे ना, या एका पॉईंटवरून कळून जाते. अ साठी काय 3, मग अ साठी 3, हे 3 पर्याय आहे. मग पुढं बघू आपण दुसरा. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही, म्हणजे इथं हा काय दाखवलेला आहे, प्रश्न, म्हणजे प्रश्नार्थक कोणता आहे, 4 नंबर, म्हणजे हा इथं चौथा आपल्याला लागू होईल प्रश्नार्थक पर्याय. त्याच्यानंतर म्हणजे इथं आता बघू, या 2 मध्येच राहील, हे 2 आता कटले. ठीक आहे ना. हा म्हणजे पहिल्या 3 मध्ये 3 होते, पण दुसऱ्या बचा आन्सर आपल्याला प्रश्नार्थक दाखवलेला आहे, हा प्रश्नार्थक वाक्य दिला आहे, म्हणून आता या 2 मध्येच आपल्याला आन्सर राहील. तिसरा बघू, लोकांचे अज्ञान पाहून महात्म्याला दुःख होते. या वाक्यामध्ये आपल्याला इथं दुःख होते, म्हणजे दुःख होते हे इथं होकार दाखवला आहे, म्हणून इथं दुसरा पर्याय लागू होईल. बरोबर आहे, म्हणजे आपला पर्याय नंबर हा 2 नंबरचा पर्याय इथं लागू होतो. आणि चौथं ड बघून घेऊ, तुझे असे खराब अक्षर अगदी बघवत नाही न म्हणजे काय दाखवला आहे, नकार, म्हणजे इथं हा अ लागू होतो, म्हणजे आपला योग्य उत्तर आहे 2 नंबर. 32वा प्रश्न बघूया पुढचा. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म सांगा. विद्यार्थी मित्रांनो बघा, सांगणारा कोण, कृष्ण, म्हणजे हा वाक्यातला काय आहे, कर्ता आहे. आणि कोणावर घडली क्रिया, प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते, सांगण्याची आणि ऐकण्याची, गीतावर. म्हणजे गीता हा इथं एक व्यक्ती सांगणार, दुसरी व्यक्ती ऐकणार, म्हणजे गीता हा इथं काय झाला, प्रत्यक्ष कर्म. आणि ऐकणारी व्यक्ती, जो दान ज्याला दिल्या जाते, ऐकणारा, घेणारा, हा सजीव घटक इथं वाक्यात अशा वेळेस काय असते, अप्रत्यक्ष कर्म. म्हणून या वाक्यात आपल्याला प्रत्यक्ष कर्म विचारलं होतं, म्हणून गीता हा या वाक्यातला प्रत्यक्ष कर्म आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33, केवळ वाक्यात एकच उद्देश असते. अगदी बरोबर आहे. व विधेय एकच नसते, इथं नसते म्हटलं आहे. विधेय म्हणजे क्रियापद. ठीक आहे ना, आताच आपण या आधी पाहिलं आहे, क्रियापद. विद्यार्थी मित्रांनो, केवळ वाक्यामध्ये एकच विधेय म्हणजे एकच उद्देश, म्हणजे एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते. इथं वाक्यामध्ये हा इथपर्यंत आपला वाक्यातला हा पूर्वार्ध आहे. ठीक आहे ना, पूर्वार्ध. आणि हा वाक्यातला हा दुसरा वाक्य हा आपला उत्तरार्ध आहे, उत्तरार्ध. म्हणजे या वाक्यात इथं एकच विधेयक एकच नसते, हा इथं चुकलेला आहे, म्हणजे उत्तरार्ध चुकला आहे, पूर्वार्ध बरोबर आहे. पर्याय बघू काय दिला आहे, एक दिला आहे, पूर्वार्ध बरोबर आहे, हा अगदी बरोबर, पण उत्तरार्ध चूक आहे, म्हणजे हाच पर्याय आपला काय राहील, या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी रिकामी जागा वाक्यप्रचार नाही. तर पर्याय दिलेले 4 आपल्याला. पहिला पर्याय वाचूया आपण, काय आहे पहिल्या पर्यायामध्ये, कान उघडणी करणे. ठीक आहे, कान उघडणी करण्याचा अर्थ होतो सावध करणे. ठीक आहे ना, इथं याचा अर्थ काय होतो, सावध करणे. दाखवलेला 2 नंबरचा पर्याय, याचा अर्थ होतो नापसंती दर्शविणे. आणि तिसरा दिला होता डोक्यावर बसणे. डोक्यावर बसणे म्हणजेच काय, वर चढणे किंवा एखाद्याला जास्त महत्त्व देणे. आपण आहे ना, जास्त महत्त्व देणे म्हणजे डोक्यावर चढवणे आहे ना, बरोबर. म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो वर चढवणे, वर चढवणे
है ना, अशा प्रकारे. आणि आसू ना मासू कुत्र्याची सासू, अरे हा तर सरळच लक्षात येऊ राहिला. ही काय एक मन आहे, म्हणजे आपला वाक्यप्रचार नसलेला, म्हणजे हे पहिला दुसरा आणि तिसरा हे वाक्यप्रचार आहे, चौथा आपली मन आहे. ही काय इथं मन आहे, म्हणून तुमचं हे 4 नंबर. प्रश्न क्रमांक 35, पुढील कोणते वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, इथं अ ब क ड दिलेले आहे. त्या अ ब क ड मधले कोणते बरोबर आहे हे बघायचे आहे. ठीक आहे, तर इथं बघा वाक्यप्रचाराला 3 शब्दाची मर्यादा असते. तर विद्यार्थी मित्रांनो 3 शब्दाची मर्यादाबाबत असा काही नियम नसते, म्हणून हा इथं चुकला. वाक्यप्रचार हा एक शब्दसमूह असतो, तर अगदी बरोबर शब्दसमूह असतोच. क आहे वाक्यप्रचार संपूर्ण वाक्य असते. बघा वाक्यप्रचार संपूर्ण वाक्य असते का, तर संपूर्ण वाक्य नसते, हे चुकलं इथं. आणि वाक्यप्रचार जसेच्या तसे वापरायचे असतात, अगदी बरोबर. म्हणजे इथं आपल्याला ब आणि ड, ठीक आहे ना, ब आणि ड हे बरोबर आहे, आणि अ आणि क हे इथं आपले काय चुकलेली आहे पर्याय आहे ना, बरोबर. अशा प्रकारे तर बघूया आपण पर्याय काय दिलेले आहे. ब व ड बरोबर, ठीक आहे. बघू क अ व क बरोबर, तिसरा दिला सर्व पर्याय चूक, आणि चौथा दिला सर्व पर्याय बरोबर. आपण या अ ब क ड वरून स्टेटमेंट तयार केली होती. ब आणि ड बरोबर आहे, अ आणि क चूक आहे. आपल्याला वाक्यात विचारलं काय, पुढील कोणते वाक्य बरोबर आहे. बरोबर वाक्य आपल्या वाक्यात कोणते आहे, मग ब पण बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे, म्हणजे ब व ड हे पर्याय नंबर 1 हा आपला ॲन्सर आहे. प्रश्न क्रमांक 36, स्वातीचे पती कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले. बघा मृत्यू पावले म्हणजे नक्कीच ते देशाच्या कामी आले है ना. मृत्यू पावले म्हणजेच काय झालं आहे इथं, देशाच्या कामी आले ना, देशाच्या कामी आले असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्यांना आपण शहीद होणे असे म्हणतो, बरोबर आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार ओळखा. पहिला दिला दिवे लावणे, दुसरा दिला मातीत मिसळणे, तिसरा पर्याय दिला कामे येणे, आणि चौथा दिला आहे 12 वाजवणे. तर मृत्यू पावले म्हणजे देशाला ते शहीद झाले आहे ना, देशासाठी, म्हणजे ते देशाच्या कामी पडले ना, उपयोगी पडले आहे ते. कामी येणे आहे ना, कामी येणे म्हणजेच काय उपयोगी पडणे, ठीक आहे ना, उपयोगी पडणे. आणि पहिला जो दिवे लावणे आहे, या दिवे लावण्याचा अर्थ आपण त्या परीक्षेमध्ये एखाद्याला कमी मार्क मिळाले म्हणजे त्याला मार्क कमी मिळणे आहे ना, म्हणजे कमी मार्क मिळविणे. एखाद्याला कमी मार्क मिळाले तर त्यालाही आपण म्हणतो काय दिवे लावले, म्हणजे एक अर्थ असंही निघतो त्याचा आणखी आहे ना, बरोबर. की दिवे लागणे म्हणजेच काय करणे, संध्याकाळी गावात दिवे लावणे गावात आहे ना, गावात. अशा प्रकारे हा असा इथं अर्थ लागणार नाही. दुसरा बघा मातीत मिसळणे, याचा अर्थ काय होऊन जाईल, मातीत मिसळणे म्हणजे वाया जाणे आहे की नाही, बरोबर. मातीत मिसळणे म्हणजे तुमचा एखादा खाद्यपदार्थ आहे, मुखातून किंवा हातातून निसटून खाली जमिनीत पडला तर तो काय वाया गेला. 12 वाजणे याचा अर्थ काय होईल, पूर्ण नाश होणे असे अर्थ होतो 12 वाजणेचा. याचबरोबर आपण त्याला एखादा वाईट घडणे असे म्हणतो. 12 वाजले म्हणजे वाईट घडले, वाईट घडणे आहे ना. किंवा आणखी त्याला आपण असं म्हणू शकतो की पूर्ण नाश होणे है ना, पूर्ण नाश होणे असे म्हणू शकतो. 12 वाजले व त्याचे 12 वाजले म्हणजे काय, पूर्ण नाश झालं. तर इथं नाही का मृत्यू पावले म्हणजे उपयोगी पडणे हे इथं अगदी बरोबर पण लागू होते, म्हणजे पर्याय नंबर 3 तुमचा ॲन्सर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात, ही म्हण कोणत्या बोलीतली आहे. पहिला पर्याय दिला आहे वराडी, दुसरा दिला आहे मालवणी, तिसरा दिला सातारी, आणि चौथा दिला आहे हलबी. हे वराडीमधलं म्हण आहे, कारण अमरावती, अकोला, वाशिम आहे, यवतमाळ आहे, इथं वराडी ही बोलीभाषा बोलली जाते, ठीक आहे ना, म्हणून ही वराडीमधली काय म्हण आहे. मालवणी ही जी भाषा ही खानदेशच्या तिकडे बोलली जाते, जळगावच्या तिकडे बोलली जाते. तर मालवणीमध्ये जसं काही म्हणी तुम्हाला सांगतो पेपरच्या दृष्टीने बघा. आकाडता बापडा सात माझी कापडा, म्हणजे आपल्या कलेचे किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या गुणाचे, स्वतःजवळ असलेल्या मालमत्तेचे प्रदर्शन करणे असे याचा अर्थ होते आहे ना. याचं तुमच्यासाठी आणखी एक आधी म्हण, जसं खेकट्याक मेकटा, ठीक आहे ना, ही एक म्हण आहे ना. तर मला कमेंट करून सांगा बरं याचा अर्थ काय होईल तर, ठीक आहे ना. हा मालवणीमध्ये, ठीक आहे. तर असे काही म्हणजे जशी ही वराडी भाषा आहे ना, याच्या आधी पण मालवणीवर याआधी आयोगाने प्रश्न विचारलेला होता. मालवणी बोलीभाषेवर आयोगाने याआधी गुमणे म्हणजे काय
म्हणजेच गुमणे म्हणजे हरवणे असा अर्थ होतो. याआधी आयोगाने यावर 2000 जवळपास 11च्या दरम्यान प्रश्न विचारलेला होता. आता वऱ्हाडीतील मन विचारले गेली आहे. प्रश्न क्रमांक 38, खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुख रिकामी जागा खालीलपैकी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा. तर इथं आपल्याला वाक्यप्रचार म्हणजे आपला संघ निवडू शकणार नाही यासाठी आपल्याला या 4पैकी एक स्टेटमेंट निवडायची होती. तर बघा, पहिला पर्याय आहे डोळे उघडणे, दुसरा आहे गहिवरणे, तिसरा आहे दात ओठ खाणे, चौथा आहे पथ्यावर पडणे. तर यामध्ये दात ओठ खाणे हे आपण इथं म्हणू शकतो. म्हणजे 38चं ॲन्सर आहे 3 नंबर. कारण दात ओठ खाण्याचा अर्थ अतिशय राग येणे, अतिशय राग येणे, चीड येणे, खूप राग येणे, चिडणे. डोळे उघडण्याचा अर्थ होते केलेल्या चुकीची जाणीव होणे. ठीक आहे ना. इथं स्पष्ट तुम्हाला दिसत नसेल पण हे समजून घ्याल. ठीक आहे ना. हे तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. ठीक आहे. असे अक्षर नाही आहे माझे, नाही तर तुम्ही म्हणाल म्हणजे एवढे अक्षर खूप छान आहे, नाही त्यावरच भरपूर लोक कमेंट करत बसतील. दुसरा बघा का ना, गहिवरणे म्हणजे काय होणे, कंठ दाटून येणे असा याचा अर्थ होतो. म्हणजे हे इथं लागू होणार नाही. अंतःकरण भरून येणे असे म्हणू शकतो पण इथं. आणि पथ्यावर पडणे म्हणजे अनुकूल गोष्ट घडून येणे आहे ना, सोयीचे होणे. पथ्यावर पडणे म्हणजेच काय, सोयीचे होणे असं आपण इथं याचा अर्थ सांगू शकतो किंवा असं याचा अर्थ होतो. तर इथं योग्य पर्याय बघा, आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघप्रमुख काय करण, त्याला राग येऊन जाईल, म्हणजे तो दाटोट खाऊ लागेल आहे ना, असं त्याचा अर्थ होती. म्हणजे पर्याय नंबर 3 बरोबर उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 39, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. जोडे फाटणे. तर दिलाय नाहक ये जा करणे, खूप कष्ट करणे, क आहे बेजार होणे आणि ड आहे खेटे घालणे. तर खेटे घालणे ही इथं अर्थ लागू होतो. ठीक आहे ना. खेटे घालणे हा अर्थ इथं लागू होतो. कारण खेटे घालणे याचा अर्थ काय होते, निष्फळ ये जा करणे आहे ना, निष्फळ ये जा करणे. आणि दुःख कष्ट करणे याला आपण म्हणतो हाल अपेष्टा सोसणे. हाल अपेष्टा सोसणे. जसं आपण अभ्यास करताना आपले विद्यार्थी मित्र हाल अपेष्टा सोसतात आहे ना, रूम करणे, खिचडीच खाणे, आपापल्या सोयीनुसार कोणाची कंडिशन राहत नाही. तर वेगवेगळे आर्थिक प्रॉब्लेम असतात, मानसिक प्रॉब्लेम असतात, तरी ते सहन करून हालापेष्टा करून आपण अभ्यास करत असतो. तर त्याला आपण म्हणतो खूप कष्ट करणे. एखाद्या व्यक्ती लागली तर असं म्हटलं जाते ना, तो त्यानं खूप कष्ट केले, म्हणजे काय, हालापेष्टा सहन केले आणि मेहनत केली. ठीक आहे. नाहक ये जा करणे हा सुद्धा इथं अर्थ लागू होतो, म्हणजे जोडी फाटणे. म्हणजे अ आणि ड इथं हे लागू होते. बेजार होण्याचा अर्थ आपण म्हणू शकतो त्रस्त होणे, व्यथित होणे. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला जोडी फाटणेला अ आणि ड हे अगदी बरोबर आहे. अ आणि ड बरोबर. ठीक आहे. अ आणि ड, आणि इथं अ आणि ब बरोबर, म्हणजे हे लागून येणार. ब आणि क हे लागून येणार. अ आणि क हेही लागून येणार. आणि अ आणि ड हे अगदी बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 तुमच्या या प्रश्नाचा ॲन्सर आहे. प्रश्न क्रमांक 40, प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामने लगेच श्रीमंतांशी संधान बांधले म्हणतात ना. म्हणजे यांनी एक व्यक्ती निवृत्त झाला तर दुसऱ्या नवीन व्यक्तीशी संधान साधलं आहे. संधान म्हणजे त्यांची ओळख केली, त्यांना महत्त्व दिलं. म्हणजे त्याचा योग्य ॲन्सर आपल्याला बघू काय येईल. तर जसे शिक्षण तसे लक्षण हे इथं लागून येणार. जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठराखी हे अगदी लागू होणार. जात्याची म्हणजे जो निवृत्त होऊ लागला आहे त्याला दुर्लक्ष करणे, आणि येत्याची पाठराखी म्हणजे जसं काही मित्र बघा नोकरी लागले का जुन्या विद्यार्थ्यांना ते जुन्या आपल्या मित्रांना विसरून जातात आहे ना, बरोबर. किंवा काही तर आपल्या घरच्या आईवडिलांनाही विसरून जातात, घरी येत पण नाही नोकरी लागल्यावर असो. ठीक आहे ना. पण आपल्याला आपला भूतकाळ विसरायला नाही पाहिजे आहे की नाही, बरोबर. कारण लागण्याच्या आधीची मित्रसुद्धा आपल्याला प्रत्यक्षपणे एकमेकांना आपण साथ दिलेली असते. म्हणून आपले जे काही मित्र ज्याही कंडिशन नसेल तर त्यांनासुद्धा कधी ना कधी आपण विचारपूस केली पाहिजे. परंतु लागलेले लोक, मग काही लोक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नवीन लोक येतील तर आपल्या जुन्या मित्रांना जुने दिवसही विसरून जातील, आणि जुन्या मित्रांना पण काय करतात, विसरूनच जातात पूर्णपणे आहे ना, बरोबर. तर म्हणून हा इथं संधान, नवीन लोकांशी संधान बांधणे म्हणजे इथं येत्याची पाठराखी, म्हणजे हा इथं योग्य ॲन्सर आहे. एक प्रश्न क्रमांक 41, वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते. प्रश्न क्रमांक 41 पर्याय दिली आहे. या म्हणजे या अर्थाची मन कोणती आहे म्हणते. दुभत्या गाईच्या लाथा गोड. 2 दिलाय रोज मरे त्याला कोंडळी, पुढच्या ठेच मागचा शहाणा,
झाकली मूठ 1.25 लाखाची. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला लक्षात येईल दुभत्या गाईच्या लाथा गोड याचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीपासून लाभ होत असेल तर त्याचे दुःख आपण सहन करत असतो आहे ना, असा अर्थ याचा होते. रोजमरे त्याला कोण रडे, म्हणजे एखादी गोष्ट नेहमी सतत घडत असन तर ती गोष्ट आपण तोचतोपणा आल्याने आपल्यासाठी ती अर्थहीन होऊ लागते. म्हणजे इथं वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय लागते. म्हणजे इथं हे मन आपली लागू होईल, म्हणून पर्याय नंबर 2 अगदी बरोबर राहणार आहे. तिसरा पर्याय बघा, पुढच्याच ठेच मागच्या शाणा, म्हणजे दुसऱ्याचा अनुभवावरून आपण शहाणं होणे आहे ना, बरोबर, व तसे वागणे, हे याचा अर्थ होते. आणि चौथा आहे झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यास न सांगणे, असं याचा अर्थ होते. म्हणून याला 2 नंबर पर्याय लागू होईल. 42वा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य मन निवडा. अतुलला कितीतरी वेळा सांगितले की कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस, तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले. म्हणतात ना, म्हणजे त्या इथं अतुलला सांगितलं गेलं तरी त्यानं जसं सांगितलं गेलं तसं न वागता विरुद्ध वागला आहे. तर पर्याय बघूया काय आहे. वेळ पांघरून पेडगावला जाणे, वेड्याचे तेल वांग्यावर, पालत्या घड्यावर पाणी, चुलीतून निघून वैताला जाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला लक्षात येते की वेळ पांघरून पेडगावला जाणे याचा अर्थ काय होते, आपला मतलब साधण्यासाठी मुद्दाम वेळ पांघरणे, म्हणजे हा इथं लागू नाही होणार. वेड्याचे तेल वांग्यावर, या वेड्याचे तेल वांग्यावर याचा अर्थ होते एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, आहे की नाही, बरोबर. एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, दुसऱ्यावर काढणे, हे सुद्धा इथं लागू होणार नाही. पालत्या घड्यावर पाणी हा इथं अगदी लागू होईल. ठीक आहे. पालत्या घड्यावर पाणी म्हणजे निष्फळ प्रयत्न, म्हणजे आपण इथं एखाद्याला खूप वेळा सांगितलं, म्हणजे दारू पिणाऱ्याला किती म्हणाल तरी तो दारू पितोच, म्हणजे तिथं आपण जे काही त्याला सांगितलेलं असते, लक्षात दिलेलं असते, तरी तो तसं वागत नाही, विरुद्धच वागतो, आहे ना, बरोबर. म्हणून इथं 3 नंबर आन्सर आहे. चुलीतून निघून वैलात जाणे, तर हे सुद्धा इथं लागू होणार नाही. प्रश्न क्रमांक 43, साधा पण गुणी मनुष्य या अर्थाचा वाक्प्रचार सांगा. अ दिलाय जमदग्नी, ब दिलाय भागूबाई, क दिलेला झाकले माणिक आणि ड दिलाय उंटावरचा शहाणा. साधा पण गुणी मनुष्य याला आपल्याला चटकन लक्षात येतो, आपण वाचलेले असाल तर. बघा, जमदग्नी याचा अर्थ काय होते, अतिशय रागीट, आहे ना, बरोबर, म्हणजे अतिशय रागीट, खूप रागीट, अतिशय रागीट. भागूबाईचा अर्थ काय असतो, भित्रा मनुष्य, काय ना, खूप भीत असन, म्हणजे अतिशय भित्रा मनुष्य. कोरोना शब्द बोलल्याबरोबर भिणे, म्हणजे अतिशय भित्रा. त्यानंतर झाकले माणिक, म्हणजे इथं साधा पण गुणी मनुष्य याला क हे अगदी लागू होईल. तर उंटावरचा शहाणा याचा अर्थ काय असते, मूर्ख माणूस. ठीक आहे ना, म्हणून क याचा अगदी ॲन्सर आहे, म्हणजे फक्त क बरोबर हे इथं ॲन्सर अगदी बरोबर होईल, पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 49, खालील शब्दाचा शब्दसमूह सांगा. आधी जन्मलेला, अ दिलेला आहे प्रथमेशचा अर्थ काय होतो, प्रथम अधिक ईश. याचं जर विग्रह केला आपण तर प्रथम आणि ईश या 2 शब्दापासून हा शब्द तयार झालेला आपल्याला आढळतो. ईशचा अर्थ असतो ईश्वर, म्हणजेच देव, ईश्वर. आणि प्रथम म्हणजे काय, पहिला, म्हणजे पहिला देव. तर हा इथं आधी जन्मलेला याला लागू होणार नाही. अनुजचा अर्थ काय असते, नंतर जन्मलेला. ठीक आहे ना, नंतर जन्मलेला. हे आता मी इथं लिहित आहे, वेळ जात आहे, तुम्ही इथं वाचून असाल तर चटकन आपल्याला मनातच तो अर्थ कळून येईल ना. नंतर जन्मलेला, किंवा ज्याला आपण लहान भाऊ म्हणतो, लहान भावाला आपण अनुज म्हणत असतो, लहान भाऊ, म्हणजे हा आधी जन्मलेला लागू होणार नाही. अग्रजचा अर्थ इथं अगदी बरोबर आहे, आधी जन्मलेला म्हणजे अग्रज, म्हणजे क इथं बरोबर आहे. ड बघू, वडीलधारा म्हणजे फक्त भाऊच नाही तर इतर पण वडिलासारखे समान वयाचे आपल्याला जे काही व्यक्ती आपल्या संबंधित आहे त्यांनाही आपण वडीलधारा म्हणू शकतो, बरोबर आहे. म्हणून इथं पर्याय नंबर क फक्त आपला इथं बरोबर आहे. म्हणजेच आपण पर्यायामध्ये बघू, 1 नंबरचा पर्याय दिला आहे क बरोबर, तर हा इथं अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50, पुढीलपैकी रिकामी जागा हा शब्द साधित गटातील आहे. शब्द साधित म्हटलेला आहे. ठीक आहे ना, शब्द साधित. वेळा,
हा शब्द दिलेला आहे, दुसरा दिला आहे चालू, तिसरा दिला वाढपी आणि चौथा दिला नाचरा. शब्दसिद्धी हा घटक तुम्ही अभ्यासला असेल तर शब्दसिद्धीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा इथं थोडी माहिती देतो मी. शब्दसिद्धी तर शब्दसिद्धीमध्ये शब्द हे दोन प्रकारचे असतात. पहिला असतो सिद्ध शब्द, ठीक आहे ना, मूळ धातू किंवा मूळच्या शब्दापासून तयार झालेले. आणि दुसरा असतो साधित शब्द. मग साधितमध्ये आपण काही प्रत्यय जोडून तयार केलेले असतात. प्रत्यय घटित शब्द म्हणतो आपण त्याला, प्रत्यय घटित, ठीक आहे. दुसरा आपला यामध्ये दुसरा शब्द असतो अभ्यस्त शब्द. तिसरा असतो सामासिक शब्द आणि चौथा राहते उपसर्ग घटित. बघा प्रत्यय घटित म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी काही प्रत्यय जुळले तर प्रत्यय घटित. यामध्ये पहिला असतो तद्धिती ज्याला आपण नाम साधिती म्हणतो किंवा शब्द साधिती, ठीक आहे ना. दुसरा असते क्रुदंते म्हणजेच काय, धातूला प्रत्यय जुळून तयार झालेले म्हणजे धातू साधिती, ठीक आहे ना. या अभ्यस्तमध्ये काही भाग असतो, जसा एकच शब्द परत आला त्याला आपण पूर्णभ्यस्त म्हणतो. पूर्णभ्यस्त म्हणजे जसं घर, पण यामध्ये ध्वनी नसते. घर, मुलगा, मास्तर म्हणजे पूर्णभ्यस्त. आणि अंशभ्यस्त म्हणजे एखादा अक्षर किंवा इतर काही अक्षर बदलून आलेले असतात. मग जो बदलून आलेला शब्द असतो त्याला एक अर्थ नसतो, निरर्थक शब्द असतो, तो स्वतंत्र त्याचा उपयोग करता येत नाही. अंशाभ्यास्त शब्द म्हणतो आपण त्याला, जसं मुलगा गिलगा, झाडगीड, मास्तर गिस्तर म्हणजे पहिल्या शब्दाला अर्थ असतो, दुसरा बदलून आलेल्या शब्दाला अर्थ नसतो. आणि तिसरा असतो यामध्ये अनुकरणदर्शक शब्द, अनुकरणवाचक शब्द म्हणजे ज्यामध्ये ध्वनीची पुनरावृत्ती असते, म्हणजे जसं टप बराबर असे शब्द असतात. सामासिक म्हणजे समास हा घटक अभ्यासला की त्यामध्ये सामासिक शब्द. आणि उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाला आधी काही अक्षर जोडले तर उपसर्ग घटित शब्द असतात. सिद्धमध्ये आपण यामध्ये काही संस्कृतमधला जसाच्या तसा शब्द आलेला म्हणजे तत्सम शब्द आणि त्यात बदल करून आलेला असेल तर तो तद्भव हा भाग आपण अभ्यासतो. आणि तिसरा असते इथं देशी शब्द, आपल्या देशातले काही. चौथा भाग इथं परदेशी शब्द, याच्यात परदेशातले आणि स्वदेशातले पण शब्द आपण अभ्यासत असतो, ठीक आहे. तर बघा जसं तत्सम शब्द म्हणजे कवी, म्हणजे शक्यतोवर ईवाले शब्द आणि ऊचे ईकारांत आणि उकारांत हे जे शब्द असतात हे नेहमी इथं काय असतात, ऱ्हस्व असतात तत्सममध्ये. आणि तद्भव म्हणजे मराठीत घेताना तो दीर्घ आपण घेतो, म्हणजे तो मग दीर्घ ई किंवा दीर्घ उकारांत होऊन जाते, है ना. जसं कवी हा पहिली विलांटी म्हणजे तत्सम, दीर्घ विलांटी म्हणजे तद्भव. साधू हा शब्द पहिला उकार साधूचा म्हणजे तत्सम आणि साधूचा दीर्घ उकार म्हणजेच काय, तद्भव. असं देशी शब्द काही चिमणी वगैरे, झाड असे शब्द, ठीक आहे. काही परभाषी मग पोर्तुगीज फारसी वगैरे शब्द बघू. याला अनुसरून प्रश्न केला होता इथं आपल्याला, प्रश्न क्रमांक 50वा, ठीक आहे ना. पुढीलपैकी रिकामी जागा हा शब्दसाधित गटातील आहे. शब्दसाधित आताच पाहिला आपण, शब्दसाधित म्हणजे प्रत्येक घटित शब्द गटातील. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिला जो पर्याय दिला ना वेळा हा तुमचा योग्य ॲन्सर आहे. हा मराठीतील प्रत्येक घटित शब्दामधला आहे शब्दसाधित, ठीक आहे ना. याला वेळामध्ये आ जो हा आ आहे ना, हा आ प्रत्यय जोडला गेला आहे. वेळ या शब्दाला बरोबर आहे. याला आ हा मराठीतला काय, मराठी प्रत्यय जोडला गेला आहे. मराठी प्रत्यय जोडून हा शब्द तयार केला, म्हणून हा तुमचा ॲन्सर आहे शब्दसाधित. चालूमध्ये चाल हा जोडला आपण, ऊ हा काय जोडला आहे, प्रत्यय, ठीक आहे. पण हा चाल इथं हा धातू आहे, ठीक आहे ना. हा तद्धिती नाही आहे, हा तद्धिती आहे, शब्दसाधित आहे. हा आहे चालू म्हणजे हा मराठीमधलाच ऊ याला जोडला. वाढपीमध्ये ई जोडल्या गेलं, नाचरामध्ये आ जोडल्या गेला. परंतु हे जरी प्रत्यय असन पण हे इथं चाल, इथं वाढ, इथं हा नाच या धातूला आ जोडल्या गेला, ठीक आहे ना. हां इथं वाढला आपण ई जोडल्या गेलं दीर्घ, म्हणजे हे जे आहे क्रुदंते, ठीक आहे ना. क्रुदंते म्हणजे धातू साधिते मराठी प्रत्यय जोडून, ठीक आहे ना. मराठी प्रत्यययुक्त हे काय आहे, क्रुदंती आहे. 3 पर्याय, दुसरा, तिसरा आणि चौथा. आणि मराठी प्रत्यय जोडून तयार झालेला हा शब्दसाधित पर्याय नंबर 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 51, ठीक आहे. खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही. हा जोड शब्द म्हणजे समासमध्ये आणि संधीमध्ये, समासमध्ये जे 2 समासातली पद असतात त्यापासून तयार झालेले शब्द जे असतात सामासिक शब्द, त्याला आपण जोड शब्द पण म्हणतो. आणि संधीच्या नियमात 2 वर्णाचा विचार करून 2 पोट शब्दापासून तयार झालेला जो एक शब्द असतो त्याला आपण जोड शब्द म्हणतो. तर यामध्ये अ दिला होता हवा पाणी, ब दिलाय बारीक सारीक, क दिलाय शेती भाती आणि ड दिलाय ठाक ठीक. तर यामध्ये जोड शब्द नाही, कोणता नाही हे विचारलं आहे. मग हवा पाणी हा ही जोड शब्द आहे,
बारीक सारीक हा अंशभ्यस्त शब्द आहे आपला, म्हणून हा तुमचा ब हा इथं काय जोड शब्द नाही, ठीक आहे ना, जोड शब्द नाही ब. शेतीभाती हाही जोड शब्द आहे आणि ठाकठीक हाही जोड शब्द आहे, म्हणजे अ क ड हे काय जोड शब्द आहे. नसलेला पर्याय नंबर ब, म्हणजे फक्त ब बरोबर 1 नंबर हा तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. त्यानंतर माझी या विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग रिकामी जागा या वाक्यात केला आहे. अ ब क दिले आहे, अ दिला आहे अजी म्या ब्रह्म पाहिले, अजी हा इथं चुकीचा शब्द आहे म्हणून अ चुकला. विद्यमानचा अर्थ काय होते, सध्या अस्तित्वात असलेला. ब इथं काय लागू पडू शकते. बघू तिसरा क पुरोगामी. विद्यार्थी मित्रांनो, पुरोगामीचा अर्थ काय असते, वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे लोक असा याचा अर्थ होते, म्हणून हे लागू होणार नाही. प्रतिगामी, तर प्रतिगामीचा अर्थ असते रूढीप्रिय असणारा. ते काय माझीला आजी हा इथे विरुद्धार्थी शब्द आहे. आजी म्हणजेच काय सध्या, बरोबर. म्हणजे माझी म्हणजे काय भूतकालीन, कालीन म्हणजे होऊन गेलेला भूतकालीन. आणि आजी म्हणजे सध्याचा म्हणजेच काय विद्यमान, म्हणजे ब बरोबर आहे. म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात हे पर्याय दिले आहे, पुरोगामी महाराष्ट्रात हे असे घडू शकते. अजिम्या हे चुकलं. विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते, म्हणजे क हे इथं काय अगदी बरोबर पर्याय आहे, ठीक आहे. सर्व चुकीचे हे चुकलं, म्हणजे क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 53, खालील शब्दाचा प्रकार कोणता, लगबग, गडबड, पडझड, लटपट. विद्यार्थी मित्रांनो, वरती आपण पाहिला हे सर्व अंशभ्यस्त शब्द आहे, जोड शब्द नाही. अभ्यस्त शब्दातला हा प्रकार आहे, सामासिक पण नाही, समूहदर्शक पण नाही. अभ्यस्तमधला हा अंशभ्यस्त शब्दातला प्रकार आहे, म्हणजे फक्त ब पर्याय काय बरोबर आहे. पर्याय नंबर 1 53 1 नंबर हा काय योग्य आन्सर राहणार आहे, ठीक आहे ना. चला 54वा प्रश्न बघू काय दिला आहे. रिकामी जागा हा शब्द उपसर्ग साधित आहे, तर आडनाव हा 1 नंबर पर्याय दिला आहे. दुसरा आहे मोकळीक, तिसरा दिला आहे ढेटाई आणि चौथा दिला आहे हाताळ. तर यामध्ये आडनाव म्हणजेच काय आड म्हणजेच काय लहान असं त्याचा अर्थ होते. आड म्हणजे लहान आणि लहान नाव म्हणजे उपनाव आपलं आडनाव, ठीक आहे ना. म्हणून आडनाव हा इथं उपसर्ग घटित शब्द आपल्याला योग्य आन्सर मिळते आहे. मोलकिकमध्ये इथं काय ईकार बघा, ईक असा इथं काय जोडलं आहे, मोकळला ईक प्रत्यय जोडलेला आहे. धिटाईमध्ये आई हा प्रत्यय जोडला आहे. हाताळमध्ये आळ हा इथं प्रत्यय जोडल्याने हे तीनही आपले जे काही शब्द आहे हे प्रत्यय घटित शब्द आहे. आणि नावच्या आधी आळ हा इथं उपसर्ग जोडला म्हणून हा इथं उपसर्ग घटित शब्द आहे, म्हणून पर्याय नंबर 1 बरोबर आहे. मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. बघा, मराठी शब्दाच्या शेवटी येणारा का लिहावा, कारण आपण मराठीमध्ये शक्यतोवर तत्सम शब्द घेतलेले असतात संस्कृतमधले, आणि संस्कृतमध्ये हे जे शब्द असतात हे शक्यतोवर ही जो असते हा मराठीत दीर्घ असते, संस्कृतमध्ये मात्र ऱ्हस्व असतो. म्हणजे कवी, हे बघा हा संस्कृतमधला तत्सम शब्द झाला, मराठीत घेताना तो आपण नेहमी दीर्घ घेतो. भानू हा शब्द आहे ना, उकारांत शब्द, भानू ऱ्हस्वच राहतो उकार, आणि मराठीत घेताना तो काय होता असा भानू याचा उकार दीर्घ होऊन जाईल. म्हणजे इथं आपण बघू अबक काय दिलेलं आहे, अबकड या वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे. बघा, मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा. मग इकार पण आपण दीर्घ लिहित असतो मराठीत, उकार पण लिहित असतो, म्हणजे पूर्वार्धही बरोबर आहे, उत्तरार्धही बरोबर आहे. इथंच कळून जाते. तरी अबकड वाचू, या वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे, हो बरोबर तर आहेच. या वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे म्हणजे काय उत्तरार्ध चूक आहे का, म्हणून इथं लगेच घोटणार नाही, आपण पुढं बघू. ब या वाक्याचा पूर्वार्ध चूक आहे, हे तर अगदीच चुकलं पर्याय. हे वाक्य पूर्ण बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हे वाक्य पूर्ण चुकलं, म्हणजे इथं हे वाक्य पूर्ण बरोबर आहे. क हे याचे आन्सर आहे, दिलं आहे का, हां इथं दिलं आहे 2 नंबर क बरोबर. प्रश्न क्रमांक 56, रिकामी जागा हा शब्द तत्सम नाही. बघा, पहिला पर्याय दिला आहे पूजा, दुसरा दिला आहे गीता, तिसरा दिला आहे लीला आणि चौथा दिला आहे मेहनत. तर विद्यार्थी मित्रांनो, पूजा हाही शब्द तत्सम आहे, ठीक आहे, हा काय आहे तत्सम शब्द आहे. गीता हाही शब्द इथं तत्सम संस्कृतमधला जसाच्या तसा शब्द आहे. लीला हाही शब्द मराठीत आपल्याला तत्सम शब्द मिळतो, म्हणजे तत्सममधला आहे. मेहनत हा शब्द मात्र मराठीमध्ये अरबी भाषेतून आलेला हा शब्द आहे, म्हणजे नसलेला, इथं तत्सम नसलेला म्हटलं आहे, म्हणजे पर्याय नंबर 4 हा मेहनत शब्द तुमचा आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 57, मला जरा झोपू दे आज रविवार आहे, यात कोणता व्यंगार्थ नाही म्हटलं आहे, व्यंगार्थ नाही बरोबर आहे. म्हणजे इथं अबकड दिली आहे. बघा, अ आहे मला जागरण झाले आहे, ब दिलं आहे आज ऑफिसला सुट्टी आहे,
क आहे आज उठण्याची घाई नाही, आणि ड दिलं आहे रविवारचे झोपायचे असते. मला जरा झोपू दे, आज रविवार आहे, याचा मला जागरण झाले असा अर्थ पण सांगत नाही. व आज ऑफिसला सुट्टी आहे, म्हणजे आज मला झोपू दे रविवार आहे असं आपण आज ऑफिसला सुट्टी आहे म्हणून मला आज रविवार असल्याने झोपू दे हा इथं अर्थ आपण सांगू शकतो. म्हणजे ब इथं यायला आपण सांगू शकतो, म्हणजे हा इथं लागू होऊ शकते अर्थ. क आज उठण्याची घाई नाही. बघा आज रविवार आहे तर उठण्याची घाई नाही हाही अर्थ आपण इथं सांगू शकतो. म्हणजे इथं आपण व्यंग्यार्थ क आणि ब हे सांगू शकतो. ठीक आहे ना. या दोन्ही वाक्यात इथं आपण म्हणू शकतो व्यंग्यार्थ आहे, व्यंग्यार्थ आहे. आणि मला जागरण झाले आहे हा व्यंग्यार्थ नाही, आणि रविवारचे झोपायचेच असते. मग असा काही नियम नाही की रविवारी झोपलंच पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणून हा इथं व्यंग्यार्थ आपण मला जरा झोपू दे आज रविवार आहे, इथं रविवारची झोपायची असते हे इथं लागू होत नाही. म्हणजे अ आणि ड मध्ये काय नाही आहे, इथं व्यंग्यार्थ नाही, व्यंग्यार्थ नाही. मग आपल्याला काय म्हटलं आहे व्यंग्यार्थ कशात नाही, तर अ मध्ये आणि ड मध्ये आपल्याला इथं सांगता येईल की व्यंग्यार्थ नाही. अचूक हे लागू नाही होणार, फक्त अ मध्येच का, बाकीचे पण आपल्याला इथं अ ड पाहिजे, तर ब बरोबर हे लागू नाही होणार. अ आणि ड हे व्यंग्यार्थ नसणारे आहे. म्हणजे हे दोन्ही पर्याय व्यंग्यार्थ नाहीशी संबंधित आहे, हे बरोबर आहे. आणि इथं व्यंग्यार्थ होता, व्यंग्यार्थ आहे, असे पर्याय ब आणि क. ठीक आहे, म्हणून पर्याय नंबर 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 58, पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे. बघा पहिला पर्याय दिला ताई, दुसरा आहे बाजरी, तिसरा आहे गुडघा आणि चौथा आहे झोप. ताई हा शब्द कानडी आहे, बाजरी हा शब्द देशी शब्द आहे, गुडघा हा शब्दसुद्धा देशी शब्द आहे, आणि झोप हा शब्दसुद्धा देशी शब्द आहे. देशी नसलेला शब्द पाहिजे होता, तो पर्याय नंबर 1 याचा आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 59, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या. काग गंगा यमुनाई या मिळाल्या. या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे. पर्याय काय दिले ते बघू आधी. पहिला आहे अभिधा, दुसरा आहे लक्षणा, तिसरा आहे व्यंजना आणि चौथा आहे लक्षार्थ. बघा अभिधा म्हणजे काय, सरळ अर्थ. इथं लक्षणा म्हणजे नाव ठेवणे थोडक्यात आहे ना. एका वाक्यातून भिन्न प्रकारचे अर्थ निघणे म्हणजे व्यंजना, आणि लक्षार्थ हा लक्षणाचा अर्थ असते. म्हणजे अभिधामधून जो अर्थ निघत असतो त्याला आपण मुख्यार्थ म्हणजेच त्याला आपण वाच्यार्थ म्हणत असतो, वाच्यार्थ. लक्षणामधून निघणाऱ्या अर्थाला आपण लक्षार्थ म्हणत असतो, लक्षार्थ. आणि व्यंजनामधून निघणाऱ्या अर्थाला आपण काय म्हणतो, व्यंग्यार्थ, धन्यार्थ आहे ना, अशा प्रकारे. तर गायी काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाई या मिळाल्या. या कवितेतून आपल्याला म्हणजे गायी पाण्यावर का म्हणून आल्या आहे ना, असा आपल्या मनात प्रश्न पडतो. आणि गायी पाण्यावर येणे आणि ते पाण्यावर आल्या, आणि गायी पाण्यावर आल्या म्हणून का गंगा यमुना त्यांना मिळाल्या असल्या मनात हे कसं शक्य आहे असा अर्थ निघतो. तर असे दोन अर्थ इथं हे शक्यच नाही आहे. म्हणजे इथं आपण मूळ अर्थ एकच घेतो की काय, डोळ्यामध्ये पाणी येणे. ठीक आहे ना. इथं आपण काय अर्थ घेतो, डोळ्यामध्ये पाणी येणे, डोळ्यामध्ये पाणी येणे. इथं याचा एकच हा अर्थ इथं आपण काढतो, बरोबर आहे. डोळ्यामध्ये पाणी येणे आणि डोळ्यातून पाणी जो काही आलेला आहे तो खाली येऊन एकत्र होणे, असा इथं एक अर्थ आपण लावतो. म्हणजे इथं आपण जो यातून दुसरा अर्थ निघत होता, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या. म्हणजे गायी पाण्यावर येताना गंगा यमुना त्यांना मिळाल्या. हे कसं शक्य आहे, गायी पाण्यावर कशा आल्या, कशा काय आल्या, आणि गंगा यमुना त्याला कशा मिळाल्या, असा इथं प्रश्न मनात निर्माण होतो आहे ना. म्हणून आपण सर्वजण इथे एक अर्थ घेतो की डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणून याला समर्पक असा 59ला आपण सरळ अर्थ न घेता दुसरा समर्पक एकच अर्थ घेतो, म्हणून त्याला म्हणतो आपण लक्षणा शक्ती. म्हणजे याचा आन्सर आहे लक्षणा शक्ती. ठीक आहे ना. हां, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 60. रिकामी जागा हा सामासिक शब्द आहे. एक दिला आहे समीकरण, दुसरा दिला आहे धर्मशाळा, तिसरा दिला आहे रसातळ आणि चौथा दिला आहे क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ इथं लागू होणार नाही, रसातळ इथं लागू होणार नाही. सामासिक शब्द म्हटलं आहे. धर्मशाळा म्हणजे काय, धर्मासाठी शाळा, धर्मशाळा हा इथं आपण साठी प्रत्यय लागल्याने चतुर्थी तत्पुरुष समास म्हणू शकतो. ठीक आहे ना. चतुर्थी तत्पुरुष समास म्हणजे धर्मशाळा हा तुमचा सामासिक शब्द आहे. पण आयोगाने याचा आन्सर दिला आहे समीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आयोगानुसार याचा आन्सर आहे 1 नंबर समीकरण. हा प्रश्न रद्द झाला असता जर विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला असता त्यावेळेस तर. ठीक आहे ना. पण आयोगाने याचा रद्द न करता 1 नंबर आन्सर दिलं होतं समीकरण. पण समीकरण हा शब्द इथं लागू होत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण हा समीकरण शब्द विद्यार्थी मित्रांनो सम, हलंत, अधिक, करण
यापासून तयार झाला आहे, ठीक आहे ना. जसं सम कसा तयार झाला तर सम म्हणजे म हलंत असताना पुढं जर क्रू धातूचं रूप राहत असेल, क्रू धातूचे करण हा एक रूप आहे, तर अशा वेळेस आपण मधामध्ये या दोन्ही शब्दाच्या मधात ई हा दीर्घ उच्चाराचा स्वर घेतो, ज्याला आपण याला म्हणत असतो इडागम होणे, ठीक आहे ना. अशा वेळेस आपण ई उद्गार काढत असतो या दोन्हीच्या मधात, याला काय म्हणतात इडागम, ठीक आहे ना. काय म्हणाल इडागम होणे म्हणजे इथं हा ई म मध्ये मिळेल आणि या म मध्ये मिळून याला विल्यांटी येईल आणि शब्द होऊन जाईल समीकरण, ठीक आहे ना. समीकरण म्हणजे इडागम होणे हा इथं सामासिक शब्द येऊ शकत नाही, म्हणजे नाही आहे, बरोबर आहे ना. जसं आपण याला आणखी याच्यासारखा शब्द सांगतो मला, जसं स्व अधिक कार, तर इथंही आपण स्व अधिक कार, तर इथं स्व हा जो स्व असतो स्व, तर इथं आपण इथं काय केलेलं असते ई हा इडागम घेतो आणि इथं काय आपण शब्द वापरतो मग स्वीकार, ठीक आहे. क्रू धातूचे जे काही पुढं रूप आलेले असतात त्याच्या आधी त्या दोन्ही शब्दाच्या पदाच्या मध्ये आपण ई हा इडागम घेत असतो. जसं स्पष्ट हलंत अधिक करण, तर इथं आपण या दोन्ही शब्दाला करण हा क्रू धातूचं रूप आल्याने इथं काय इडागम घेणार आणि इथं शब्द बनवणार ई बदल विल्यांटी येईल आणि स्पष्टीकरण, ठीक आहे ना, स्पष्टीकरण अशा प्रकारे. तर असे आपले हे 60 प्रश्न होते. हा प्रश्न नक्कीच रद्द झाला असता विद्यार्थ्यांनी जर यावर आक्षेप घेतला असता तर. याचं यामध्ये सामासिक शब्द ॲन्सर 2 नंबर यायला पाहिजे होता, ठीक आहे ना. माझ्यामध्ये 2 नंबर यायला पाहिजे होता. आयोगाने याचा ॲन्सर 1 नंबर दिलेला आहे, ठीक आहे, जो इथं लागू होत नाही काय. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, विद्यार्थी मित्रांना शेअर